नमस्कार. आज आपण आलो आहे सारोळाबद्दी या गावातील गडी पाहण्यासाठी आलो आहे. गाव सारोळाबद्दी, तालुका आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारी ही गडी आहे. गडी पाहू शकतो आपण, आहे चांगली. चार कोपऱ्यात 4 बुरुज आहेत, परंतु सद्यस्थितीमध्ये पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे झाडी खूप आहे. आज जाता येत नाही आपणाला, परंतु आपण 3 बाजूंनी बाहेरून आपण ही गडी व्यवस्थित पाहू शकतो. गडीच्या पाठीमागच्या बाजूला महादेव मंदिर आहे व सारोळाबद्दी गावामध्ये आल्यानंतर मेन रोडपासून जो मेन एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेसपासून साधारण 1 किलोमीटर आत आल्यानंतर ही गडी पाहायला भेटते. खूपच सुंदर आहे. या भागात आल्यानंतर हत्तीवारो पाहायला आल्यानंतर तिथून 2 ते 3 किलोमीटर पुढे आहे सारोळाबद्दी हे गाव. तर निश्चितच आपण या गडीला भेट द्यावी. अहिल्यानगर बीड महामार्गाने अहिल्यानगरवरून बीडच्या दिशेने जाताना 10 किलोमीटर अंतरावर सारोळाबद्दी नावाचे लहानसे खेडेगाव आहे. हे गाव मुख्य रस्त्यापासून साधारण अर्धा किलोमीटर आत आहे. ही गडी नेमकी कोणाची हे ठाऊक नाही. गावात प्रवेश केल्यावर समोरच गडीचा प्रशस्त बुरुज व त्याला लागून बुरुज पाहायला भेटतो. गडीच्या आसपास असलेले अवशेष पाहता पूर्वीची गडी ही आज शिल्लक असलेल्या गडीपेक्षा खूपच मोठी आणि भव्य असावी. गडीभोवती परकोट असल्याचे दिसून येते. आता हा परकोट पूर्णपणे नष्ट झाला असून त्याच्या जागी काही ठिकाणी बांधकामे झाली आहेत. शिल्लक असलेली गडी चौकोनी आकाराची व चौबुरुजी म्हणजे 4 बाजूंनी 4 बुरुज आपणाला पाहायला भेटतात. ही गडी साधारण 12 गुंठे परिसरात पसरलेली असून तिची देखभाल मोठ्या प्रमाणात तिची पडझड झाली आहे. तटबंदीची उंची साधारण 25 फूट असून तटाचा खालील अर्धा भाग दगडांनी व उर्वरित भाग पांढऱ्या मातीत बांधलेला आहे. गडीचा दरवाजा आता पूर्णपणे नष्ट झाला असून आतमध्ये आपण पाहू शकतो खूप झाडी झाली आहे व या झाडीमधून आपण वाट काढत गडीमध्ये प्रवेश करतो. गडीच्या आत घडीव दगडात बांधलेल्या वाड्याचा चौतारा असून तो बहुतांशी मातीत गाडला गेला आहे. या वाड्याशिवाय इतर काही वास्तूचे अवशेष आहेत, परंतु आपणाला झाडी असल्यामुळे जास्त पाहता येत नाही. गडीचा हा भाग उंचावर असल्याने त्यात पाण्याची सोय कुठेही दिसून येत नाही. पाण्याची सोय बहुधा परकोटातून केलेली असावी. संपूर्ण गडी पाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होईल. या गडीच्या बाजूला जी घरं आहेत त्यांना आपण विचारून गडीमध्ये जाऊ शकतो व तेही आपणाला खूप चांगली मदत करतात. याच्या पुढं आपणाला 11 किलोमीटर गेल्यानंतर अजून आपणाला सांडवे या गावात एक नगरकोट पाहायला भेटतो. असा हा ऐतिहासिक वारसा आपणाला नगर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतो. नगर जिल्ह्यामध्ये जवळपास 47 गडीकोट पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये आळकुटी, लोणी मावळा, जवळा, कामरगाव, पारनेर, गांजेबोरे, पिंपरी पठार, सुपाम, कानूर पठार, वांबोरी, कात्रड, पुणतांबा, अहिल्यानगरचा एक कोट आहे, अकोलनेर, सारोळाबद्दी, सांडवे नगरकोट असे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. तसेच जर आपण श्रीगोंदा तालुक्यात आलो तर नारायणगड एक देवदैठणमध्ये भुईकोट किल्ला बोलू शकतो, तो आहे. श्रीगोंद्याची गडी आहे, म्हातार पिंपरीमध्ये गडी आहे, मांडवगण गडी आहे, राजापूरची गडी, हेलपानी गडी, हिंगणी दुमाळा या ठिकाणी एक नगरकोट आहे. तसेच बारगल गडी आहे, कारंजीची गडी आहे पाथर्डी तालुक्यामध्ये, पालंडे गडी म्हणजे शिरपूरची गडी आहे, साकीगावमध्ये एक गडी आहे, तिसगावमध्ये नगरकोट आहे. जवळपास आज अस्तित्वात असणाऱ्या 5 वेस आपणाला पाहायला भेटतात. पाथर्डी नगरकोट आहे. तसेच शेवगाव या तालुक्यामध्ये अमरापूर, हातगाव, देशमुख गडी, बडगव्हाण. देशमुख गडी ही बालमटाकली या गावात आहे. तसेच बडगावची गडी, भानस शिवरे गडी नेवासा तालुक्यामध्ये, खेडले परमानंद, पानेगावचा नगरकोट एक आहे, खेडले परमानंद गावाच्या जवळ आहे तो. माळी चिंचोरा या गावामध्ये गडी आहे, नेवाशामध्ये एक गडी आहे. तसेच कर्जत तालुक्यामध्ये राशीनगावमध्ये गडी आहे, बांबोरे गावामध्ये गडी आहे, कोरेगाव या गावात एक नगरकोट आहे, पानोडी संगमनेर तालुक्यामध्ये आहे, निमगाव जाळीमध्ये एक गडी आहे, अकोले तालुक्यात विरगाव या गावात एक गडी आहे व जामखेडमध्ये निंबाळकर गडी आहे खारड्याची. तसेच कोपरगावमध्ये सवंतर या गावात एक गडी आहे. असा हा ऐतिहासिक आपणाला वारसा या नगर जिल्ह्यामध्ये आहे. तसेच एकूण 18 किल्ले आहेत, ज्याच्यामध्ये रतनगड, पाबरगड असे खूप मोठे मोठे गड आहेत.
तसेच हरिश्चंद्रगड, भैरवगड, शिरपुंजे, भैरवगड, कोतळे, कलाडगड हे असे पाहायला भेटतात. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गडी पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये ही एक आहे. आज आपण सकाळी पुण्याहून निघाल्यानंतर प्रथम जी गडी केली ती खेडले परमानंद या गावातील गडी केली. त्याच्यानंतर आपण नेवासामध्ये एक गडी वाडा बोलू शकतो तो केला. त्याच्यानंतर आपण भानेश्वरा या गावातील गडी केली. ती पाहून झाल्यानंतर आपण आलो ते माळी चिंचोरा आणि आता ही गडी. तसेच पानेगाव या गावात सुद्धा एक गडी आपणाला पाहायला भेटते, तीही आपण केली. सुंदरशी गडी आहे. जरूर या गडीला भेट द्या. परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर भेट दिली तर खूप सुंदर होईल, कारण आत्ता पाहिलं तर झाडी खूप आहे.